वळत पुढच्या बातमीकडे आधी अमानुष मारहाण आणि नंतर पाया पडायला सांगण्यात आलं। परळीतील शिवराज दिवटेचा दुसरा व्हिडिओ समोर आलाय। बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरामध्ये शिवराज दिवटे या युवकाला 8 ते 10 जणांनी अमानुष मारहाण केली होती आणि या प्रकरणामध्ये पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून आता या मारहाणीनंतरचा दुसरा व्हिडिओ देखील समोर आलाय, ज्यामध्ये आरोपी हे शिवराज याला पाया पडायला भाग पडत असल्याचं सांगण्यात येत आहे। आणि नेमका प्रकार काय घडलेला आहे तो आपण पाहूया। या व्हिडिओमुळे आता संताप व्यक्त केला जातोय। परळीतील शिवराज दिवटेचा हा दुसरा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या व्हिडिओनंतर आता संताप व्यक्त केला जातोय। 10 जणांनी अमानुष मारहाण केलेली आहे। बीडच्या परळीतील टोकवाडी परिसरामध्ये शिवराज दिवटे या युवकाला 8 ते 10 जणांनी अमानुष मारहाण केलेली आहे। या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आमिर, काय नेमका प्रकार आहे? दुसरा व्हिडिओ मारहाणीचा समोर आलाय। नक्कीच सर, आपण जर बघितलं तर काल आपल्या हाती आहे तर शिवराजला मारताना व्हिडिओ हाती आला होता। त्यानंतर आज सकाळी पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्या व्हिडिओमध्ये चक्क पाय पडण्याचं व्हिडिओ समोर आलेला आहे। ज्याला मारहाण केली त्याला तर ज्यांनी मारहाण केली त्यांचे पाय पडायचं काम करण्यात लावलेलं असा व्हिडिओ समोर आलेला आहे। आणि याच प्रक्रियेत आता परळी ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। आमिर, नेमकी मारहाण का झालेली आहे या सगळ्या संदर्भातल्या पोलीस तपासामधून काही निष्पन्न झालंय? नक्की जर आपण बघितलं तर हे जे कारवाई झाली आहे रात्री उशिरा झालेली आहे। 10 जण होते, हे जे 6 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। 3 जण फरार आहे। अजून पोलिसांनी स्पष्ट केलं नाही नेमकं हे मारहाण कोणत्या प्रकरणात झाली, अजून स्पष्ट झालेले नाहीये। विशेष म्हणजे हे जे काय झालेलं आहे हे सप्त्याचं कार्यक्रम होता जवळपास एक गावात, तिथून ते रिटर्न येत होता, त्यानंतर हे मारहाण झालेली आहे। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।